सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या ज्या इमोशनल इंटेलिजन्सला अवेअर झाली ती करिअर कट्ट्यामध्ये झाली आणि ती मिताली दळवी आज जवळजवळ 2800 शिक्षक MDP केलेले करिअर कट्ट्याच्या माध्यमातून इमोशनल इंटेलिजन्सचे राज्यभर आपल्याकडे आहेत. त्या माध्यमातून 100 क्लब जे आहेत आपल्या हस्ते आपण त्याचा शुभारंभ करणार आहोत. आणि तिसरा जो क्लब आहे की सगळ्यांनाच नोकरी मिळणं शक्य नाही आणि नोकरी देणारे उद्योजक घडले पाहिजे या उद्देशानं एक बिझनेस क्लब देखील आपण आजपासून सुरू करतोय, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफिशियली त्या कंपनीचा CEO, मॅनेजिंग डायरेक्टर, मार्केटिंग हेड अशा पद्धतीच्या पोझिशन दिल्या जातील. त्यांना भांडवल करिअर कट्ट्याकडून दिलं जाईल आणि वर्षभर त्यांचं ट्रॅकिंग ठेवून उत्कृष्ट जे काही 5 विद्यार्थी निवडतील ह्या तिन्ही क्लबमध्ये जे पहिले 5 विद्यार्थी निवडले जातील त्या प्रत्येकाला 25,000 रुपयाचं बक्षीस जे आहे ते करिअर कट्ट्याकडून दिलं जाणार आहे. त्या एकत्रित उपक्रमाची ही आजचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते होतोय. सातत्यानं आपलं मार्गदर्शन हा फार महत्त्वाचा भाग असतो की प्रत्येक वेळेला सरांचं मार्गदर्शन असतं की आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊन जायचं आहे, कसं घेऊन जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या अंकाचं प्रकाशन आता झालं सर की ज्याच्यामध्ये सातत्यानं आपण आर्टिकल देत आहात ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समजून घेऊ शकता की राज्याचे शिक्षण संचालक जे पहिल्यांदा आपल्याला असं जाणवते की अकॅडमिक फील्डवर देखील चांगल्या पद्धतीने तितक्याच पद्धतीने ते ऍक्टिव्ह आहेत, कॉन्फरन्समध्ये लिहित असतात, TV चॅनलवर आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावर त्यांना बघत असतात. इंटरनॅशनल रिलेशनशिप हा जो काही विषय आहे जो UPSCच्या मुलांना शिकवायचा असतो. सर पुढच्या पाऊलच्या माध्यमातून यावेळेला दिल्लीमध्ये 84 विद्यार्थ्यांचा सत्कार झाला UPSC पास विद्यार्थ्यांचा. तुम्ही तिथे उपस्थित नव्हता पण मी त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होतो. मनोगत व्यक्त करायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोटामध्ये तुमचं आणि महेश बाबा सरांचं नाव होतं सर. सरांचं मार्गदर्शन हे सगळं जे घडत चाललेलं आहे त्याच्यामध्ये की सर करिअर कट्ट्याच्या मासिकासाठी ते दर महिन्याला लेख देतात. तर आपला एक बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आपलं स्वागत करतो. आपण या कार्यक्रमाच्या या क्लबचं उद्घाटन घोषित करावं आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. सन्माननीय गवर्नर सर. सर्वांना नमस्कार. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांचं उद्घाटन त्याचप्रमाणे त्यांनी यापूर्वी काही प्रकल्प राबवले आहेत. जसं सौर ऊर्जा जाणीव जागृती अभियान हे माननीय मंत्री महोदय उच्च आणि तंत्र शिक्षण संघटना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलं होतं. त्यामध्ये उत्तम परफॉर्मन्स देणारे महाविद्यालयांचं आज या ठिकाणी सत्कार आणि अभिनंदन सोहळा, त्याचप्रमाणे जसं त्यांनी उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स उद्घाटनाचं देखील पाठ आहे. या सगळ्याच उपक्रमांचं उद्घाटन असेल किंवा अभिनंदन सोहळा असेल या सोहळ्यानिमित्त आज व्यासपीठावरती माननीय यशवंत शिरोळजी अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, त्याचप्रमाणे नितीनजी खोकडे, संजय भरांगे, डॉक्टर खरात, तसंच आज आपल्याकडे अध्यक्ष सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडस्ट्री माननीय श्री प्रफुल्ल पाटील जे आहेत. मला असं वाटत होतं की हे फक्त महाराष्ट्रापुरतं आहे यांचं करिअर कट्ट्याचं जाळं ते आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पण दिसून येत आहे. त्यांनी आज काही अमेरिकेच्या लोकांची नावं घेतली, त्यांच्याशी निगडीत आज माननीय मिथिला दळवी त्याचप्रमाणे माननीय डिंपल मित्तल या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण राज्यामधनं या ठिकाणी प्राचार्य, काही संस्था चालक, टीचर्स आणि विद्यार्थी देखील, काही विद्यार्थ्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी केला. मला नेहमीच कौतुक वाटतं. साधारणतः 2 वर्षांपूर्वी आम्ही करिअर कट्टा जे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या माध्यमांबरोबर आम्ही एक MOU केला होता. त्यावेळेला तशी कल्पना फारशी आम्हालाही स्पष्ट नव्हती, परंतु स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये विशेष करून स्पर्धा परीक्षा ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या आहेत त्याच्यामध्ये मराठी टक्का वाढावा, मराठी प्रतिनिधित्व वाढावं यासाठी शासन सर्व स्तरावरती प्रयत्नशील आहे. आम्हाला असं वाटलं की त्या प्रयत्नांमध्ये शासनाला हातभार लावणारा एक चांगला गट आमच्याशी जोडला गेला आणि म्हणून आम्ही एक ऑफिशियल MOU त्यांच्याबरोबर केला आणि शासनाने काही परिपत्रकांच्या माध्यमातून याच्या संदर्भातली आमची भूमिका देखील आम्ही व्यक्त केली. पण नंतर आपण बघतो की गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांचा जो प्रवास आहे तो केवळ स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणं एवढा न राहता शासनाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये अगदी सक्रिय सहभाग हा करिअर कट्टाचा राहिलेला आहे. मला आनंद आहे की त्यांचे बहुसंख्य कार्यक्रम पुण्यात होतात. मी पुण्यात इझिली अवेलेबल असतो, त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा कार्यक्रमांना मी तसं फिजिकली पण असतो. ऑनलाईन ते मुद्दामून रात्री ठेवतात, त्यामुळे बऱ्याचदा रात्रीच्या त्यांच्या सगळ्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतो. मुळात त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा माझे सर्व प्राचार्य, टीचर्स आणि माझे विशेष करून माझ्या विद्यार्थ्यांची बरोबर संवाद साधण्याची संधी मला मिळते.
आणि खूप मोठं त्यांचं नेटवर्क आहे. त्याच्या माध्यमातून मेसेजेस पण अत्यंत स्ट्रॉंगली ते पुढे जात असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या बाबतीमध्ये 56 सेंटर ऑफ एक्सलन्स आहे जे त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये उघडलेले आहेत. आणि आता तुम्हाला कल्पना आहे की दुधाचा असा कळीचा मुद्दा आहे, आजच्या व्यासपीठाचा नाही आहे, पण तरी पण त्याला हात घालतो की जो आमचा नॉन सॅलरी ग्रँट आम्ही देतो, तुम्ही सगळे म्हणत असता फारच कमी देता आणि तो 5व्या कमिशनच्या 10% देतच नाही, असे सगळे आहेत. तर त्याच्यात थोडा हातभार यांच्याकडनं लागतो की असे सेंटर ऑफ एक्सलन्स खरं तर अशा स्वरूपाच्या नॉन सॅलरी ग्रँटचाच एक महत्त्वाचा भाग असतो. पण त्याच्या माध्यमातून जवळपास 15 लाखांपर्यंत देतात. एक क्लासरूम, रिडिंग हॉल, काही इक्विपमेंट्स त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना दिली जातात. काही खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याचप्रमाणे AIच्या बाबतीमध्ये असतील किंवा अजूनही म्हणजे केवळ IAS वगैरे नाही, इव्हन पोलीस कॉन्स्टेबलच्या सुद्धा एक्झामसाठी त्यांचा प्रयत्न असतो. आता सौर ऊर्जा जाणीवेच्या मध्ये एक अत्यंत उत्तम प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे. मी त्यांच्या सगळ्या उपक्रमांसाठी अत्यंत मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही आवर्जून त्यांच्या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतो. त्यांनी आता दिल्लीला देखील काही उपक्रम त्यांचे सुरू केलेले आहेत. मागच्या वर्षी त्यांच्या स्वरूपात काही प्रिलिमिनरी कार्यक्रम म्हणतात. त्या छोट्या अपेक्षा मी त्यांच्याकडनं जरूर व्यक्त करेन. आपण हे सगळे कार्यक्रम करत असताना आपली सगळ्यात मोठी जमेची बाजू अशी आहे की आज महाविद्यालय आपल्याकडे साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना अवगत असेल की अनेक क्षेत्रांमध्ये, विशेष करून एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये आपण अनेक नवीन स्ट्राईड्स म्हणा किंवा नवीन उपक्रम म्हणा, या बाबतीमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये हा अग्रगण्य मानला जातो. आज संपूर्ण देशामध्ये सेकंड हायेस्ट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स उत्तर प्रदेश नंतर आपल्याकडे आहेत. त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 6000 एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. सेकंड हायेस्ट स्टुडंट पॉप्युलेशन हे आपल्याकडे आहेत. आपलं एकूणच हायर एज्युकेशन मधला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. नॅशनल ॲव्हरेज हे साधारणतः आता 29% आहे, आपलं 35% आहे. एकूण हायर एज्युकेशनमध्ये आपले विद्यार्थी 45 लाखांच्या आसपास. आणि हे मी यासाठी मला निश्चित आश्चर्य वाटतं की मी 1 वर्षापूर्वी UK आणि स्कॉटलंडच्या एज्युकेशन टूरवरती होतो. तर एंटायर स्कॉटलंडचं पॉप्युलेशन 23 लाख आहे आणि आमच्याकडे हायर एज्युकेशनमध्ये 45 लाख आहे. त्या 23 लाखामध्ये 10,000 मराठी मुलं आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की आज आपली मुलं कुठे जात आहेत आणि किती देशांमध्ये ते जात आहेत. तर तो एक भाग आहे की इतकं मोठं वाईट हायर एज्युकेशन मधलं नेटवर्क आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा आता आम्ही खूप फ्रिक्वेंटली दिल्लीमध्ये असतो आणि ऑलमोस्ट मंथली, म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं की एखादं पत्र राज्य सरकारकडून UGCला लिहिलं जाणं, मग UGCनी यथावकाश त्याच्यावर विचार करणं, ते एखादं पत्र येणं. आता त्या सगळ्या गोष्टींना आपण बघत दिलेली आहे. आता असं झालेलं आहे की काही जर तुमचं काम असेल तर आम्ही डायरेक्ट मिशन घेऊन दिल्लीला जातो आणि दिल्लीला 1 to 1, म्हणजे मला त्या अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2 महिन्यांपूर्वी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांनी जवळपास 1 तास आम्हाला दिला. अख्खे त्यांचे म्हणजे आता सध्या UGCच्या चेअरमनचा चार्ज जोशी सरांकडे आहे, त्यांच्यापासून त्यांचं सगळं सेक्रेटरीएट त्यांनी बसवलं होतं. आणि ते पण अभिमानाने म्हणत होते की काही नवीन गोष्टी NEP मध्ये चांगल्या घडणार असतील तर ते महाराष्ट्राच्या भूमीवर घडतील. आणि ते की आपण नेहमीच, म्हणजे आताच नाही तर अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अभिनव उपक्रम करणारं हे आपलं राज्य आहे. एडेड कॉलेजची संकल्पना, जसं मी अनेक व्यासपीठांवरून सांगत असतो, ही महाराष्ट्राने जन्माला घातलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला बाकी राज्यांमध्ये एक तर सरकारी कॉलेजेस दिसतील किंवा खाजगी कॉलेजेस दिसतील, पण एडेड महाविद्यालय जे आपल्याकडे 1172 आता आहे. आणि आता समाज तुमचे PSW MSW पण आमच्याकडे आले, म्हणजे आमची संख्या अजून एडेड कॉलेजची वाढतील. पण 1172 आपले जर आपण आर्ट्स सायन्स कॉमर्स मध्ये पकडले तर एवढी मोठी संख्या तुम्हाला इतर कोणत्या राज्यात दिसणार आहे. त्याचं कारण तसंच होतं की आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये अनेक समाजसुधारकांनी एज्युकेशनमध्ये त्यांनी एंट्री केली आणि त्यांनी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था काढल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अगदी महर्षी धोंडो केशव धर्म असतील, त्यामध्ये भाऊराव पाटील असतील, विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख आहेत. तर यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थांना नंतर शासनाने अनुदान दिलं आणि त्यामुळे एडेड कॉलेजची संकल्पना जन्माला आली. तर तो प्रकार शक्यतो बाकी राज्यात दिसत नाही, हा एक वेगळ्या प्रकारचा पायंडा होता. आणि त्यामुळे शिक्षणाची चळवळ जी आहे ती आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये पोहोचू शकते. आणि आपण त्या चळवळीमधून आपण सगळेजण जवळपास काही अपवाद वगैरे सगळे ग्रामीण भागामधले आहोत आणि त्या काळामध्ये त्या चळवळीमधूनच आपण सगळेजण पुढे आलो आणि शिक्षण घेऊन आज आपण आपापल्या ज्या पदावरती आहोत त्याच्यावरती कार्यरत आहोत.
त्यामुळे एज्युकेशन मध्ये काही नवीन घडणार असेल तर ते आपल्या राज्यामध्ये घडू शकतं. एनईपीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला मागे पण म्हटलं की एनईपीच्या बाबतीत आपण पुढाकार का घेतला, खरं तर औपचारिकता म्हणून आपणही घेऊ शकलो असतो. की आता नाव घेतलं पण काही राज्यांनी एनईपी राबवण्याची औपचारिकता केली आणि त्याचं कारण असं आहे की एज्युकेशनच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं. केंद्र सरकार तुम्हाला सक्ती करू नाही शकत, कारण शिक्षण हा समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे, तो सेंट्रल लिस्ट मधला सब्जेक्ट आहे. त्यामुळे कॉमनली तुम्ही करू शकता. तर एनईपी 2020 मध्ये आलं, पण देशामध्ये फार कमी राज्य आहेत की ज्यांनी अत्यंत सिन्सिअरली ऑर्गनाइज्ड पद्धतीने सिस्टमॅटिकली हे धोरण राबवलं. बाकीच्यांनी एक GR काढून टाकला आणि आम्ही एनईपी राबवलं अशा स्वरूपाने सांगितलं. जसं आपण बोर्ड लावतो बाहेर तशा प्रकारचे बोर्ड लावले. आपण तसा प्रकार नाही केला. त्याचं कारण असं आहे की आपली कमिटमेंट आहे. ती कमिटमेंट इथल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काही गुणात्मक बदल घडवून आणण्याची. कारण हे आपण सातत्याने बघत असतो. आपण सगळे आपल्या आपल्या करिअरमध्ये सेट झालो. आपल्यापैकी बरेच जण आता आपण रिटायरमेंटच्या वर्जवरती आहोत. पण तुम्ही येणाऱ्या जनरेशन विषयी विचार करा. आणि ही जी प्रचंड मोठी ह्यूज फोर्स आहे, म्हणजे आजच्या घडीला 22 कोटी मुलं अशी आहेत की ज्यांना रोजगार पाहिजे. प्रतिवर्षी 2 कोटी मुलं आहेत की जे रोजगाराच्या या लिस्टमध्ये येत आहेत. आणि तुम्ही जर BA BComचं बघितलं तर मी नेहमी सांगत असतो की युरोपचं जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढे तुमच्याकडचे ग्रॅज्युएट्स आहेत. हे कुठे जाणार आहे? तुम्ही जस्ट इमॅजिन करा की अजून 5-6 वर्षानंतर आणि तुम्ही आता बघत आहात की सगळ्यात मोठा सन्मान तुम्हाला, म्हणजे त्याला पॉझिटिव्हली निगेटिव्हली बघा ज्या अँगलने असेल, पण जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या आम्ही आमच्याकडे जो 142 कोटी म्हणतो आहोत त्यात, पण तो लास्ट सेन्सस 2011ला झाला. माझा अंदाज साधारण 160 कोटी पर्यंत असावा. त्याच्यामध्ये 80 कोटी तरुण आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनही प्रोडक्टिव्ह रेंज मधले जे आहेत ते साधारणतः 22 कोटी आहेत. जे पुढच्या 10 वर्षांमध्ये आणखी 22 कोटी नवीन जन्माला येणार. ही तुम्ही हे कुठे जाणार आहे आणि कसं त्यांना आम्ही एज्युकेशन मध्ये आणणार आणि त्यांना कोणत्या पद्धतीचे एज्युकेशन देणार. तर हे सिच्युएशन जर तुम्ही आता फोरसाईट नाही केली, त्याचा विचार तुम्ही आता नाही केला, तर हा एका अनार्कीच्या दिशेने चाललेला प्रवास आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामधनं भयानक मोठे परिणाम या देशाला भोगावे लागू शकतात जर पुढच्या 25 वर्षांमध्ये शिक्षकांची भूमिका आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका ही प्रभावी नाही राहिली. आणि म्हणून ही आपली कमिटमेंट आहे. ते काय कोणी सांगितलं फोर्स केलं म्हणून नाहीये, पण 2 वर्ष झाले आपण अत्यंत सिस्टमॅटिकली या सगळ्या गोष्टींकडे जातो. आपण नॅकच्या बाबतीमध्ये आग्रही भूमिका मांडली. आपण नॅकच्या बाबतीमध्ये सांगितलं की नॅक मॅन्डेटरी आहे. फक्त नॅक मॅन्डेटरी स्वतःला सांगत नाही, UGCच्या अंमरेला अंडर असणारी संस्था आहे, पण आम्ही म्हटलं की ते नॅक मॅन्डेटरी आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये फार काही कॉलेजेसने विरोध नाही केला, काही पॉलिटिशियन्सने विरोध केला, पण त्या फ्लोअरवरती मंत्री महोदयांनी पण त्याचं उत्तर दिलं. त्यांना सांगितलं की नाही, क्वालिटीच्या विषयी कॉम्प्रोमाइज नका करू. कारण मी पण ही आग्रही भूमिका मांडत असतो की ठीक आहे, तुम्ही प्राचार्य, संस्था चालक, शिक्षक आहात, मी संचालक वगैरे जे असेल, त्याच्यापूर्वी आपण सगळे पालक आहात ना. आपल्याला आपल्या पाल्यांच्या विषयी विचार करा की तुम्ही 20-25 हजाराची फीस भरता आहात, एखाद्या महाविद्यालयामध्ये तुमच्या मुलाला टाकता आहात आणि नंतर तुम्हाला कळतं की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नाही, टॉयलेट्स नाही, लायब्ररी ठीक नाही, टीचर धड नाही, विद्यापीठाची मान्यता नाही आहे, काहीच नाहीये. फसवणूक नाहीये का तुमची? सगळ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे आपण हा सुद्धा का विचार नाही करत प्रत्येक वेळेला. म्हणून मी सातत्याने सांगत असतो की तुम्ही पहिले एक पालक म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपण स्टेक होल्डर्स आहोत एज्युकेशन सिस्टम आणि म्हणून आपण एनईपी पण अत्यंत गांभीर्याने राबवतो, नॅकची सिस्टम पण आपण अत्यंत गांभीर्याने राबवतो. आणि आता आपण एक राज्याचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन 25 वर्षाचा तयार करतो, एक व्यापक दृष्टीने विचार करतो. जसं प्रत्येक इन्स्टिट्यूशन आपला पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बनवतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्हाला लायब्ररीची बिल्डिंग बांधायची आहे, कॉन्फरन्स रूम बांधायचे आहे, मुलांसाठी हॉस्टेल्स बांधायचे आहे. तशा पद्धतीने संपूर्ण राज्याचा 25 वर्षाचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया आज राज्यामध्ये चालू आहे. हे मी मध्ये यासाठी सांगतो की हे जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये हे स्टेक होल्डर्स आहेत. मग ते संस्था चालक असतील, प्राचार्य आहेत, टीचिंग नॉन टीचिंग आहे, विद्यार्थी पालक आहेत, या सगळ्यांपर्यंत शासन नाही पोहोचू शकत. हे लक्षात घ्या. कारण आपल्याकडे शेवटी शासन म्हणजे काय आहे? आम्ही माझ्या DHE मध्ये काम करणारे 70-80 लोक, मंत्रालयातलं काम करणारे, हा प्रचंड मोठा प्रपंच आहे. तर याच्यामध्ये जर पोहोचायचं असेल तर आम्हाला करिअर कट्टासारख्या एखाद्या गटाची मदत लागणार आणि ते पोहोचणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स हातामध्ये घेतो. फॉर एक्झाम्पल आपण मुलींसाठी एज्युकेशन फ्री, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्यांच्यासाठी ट्युशन फी आणि एक्झाम फी, ज्याला रिएम्बर्समेंट स्कीम म्हणतो, प्रतिपूर्ती योजना आपण घोषित केली. आता त्यामध्ये आम्ही जो सर्वे केला त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की बऱ्याचशा म्हणजे मॅक्सिमम, म्हणजे आता तर यावेळेला
साधारणतः आमच्याकडे तो 2024-25चा डेटा आला आहे. 25-26ची आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असते, त्यात सुरू पण केली. पण 24-25ला थोडंसं एक्सटेन्शन दिलं गेलं. मला वाटतं या मंथ एंड पर्यंत तुम्ही ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकता. ज्या वेळेला आपल्याकडे जे फॉर्म्स आलेले आहेत हे साधारणतः 1,80,000 फॉर्म BA BCom BSc मध्ये आले. त्याच्यामध्ये जी मुलींची संख्या आहे ही साधारणतः 43,000 वाढली. अचानक वाढली. फक्त BA BCom BSc चं बोलतोय मी तुम्हाला, टेक्निकलचं बोलत नाहीये. तर ही जी 43,000 वाढलेली संख्या मुलींची आहे, हा पूर्णपणे आपण मागच्या वर्षी जो मुलींना विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला त्याचा हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. मग आम्ही थोडंसं काही एजन्सीच्या माध्यमातून थोडा सर्वे पण केला, तर ही संख्या अजूनही वाढली पाहिजे. हे का वाढत नाहीये? तर त्याच्यामागे इग्नोरन्स हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. अनेक जणांना माहितीच नाही की अशा स्वरूपाची स्कीम. म्हणून मग आम्ही सांगितले की प्रत्येक महाविद्यालय एक नोडल ऑफिसर अपॉइंट करेल स्कॉलरशिपच्या बाबतीत, एक स्कॉलरशिपचा सेल काढेल. मला असं वाटतं की करिअर कट्ट्याचं जर एवढं मोठं नेटवर्क आहे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्लब काढता, तुम्ही स्कॉलरशिप क्लब काढा. तुमच्या माध्यमातून कॉलेजेस, प्रत्येक कॉलेजेसमध्ये विद्यार्थिनींना, त्याचप्रमाणे SC ST OBC या संदर्भामध्ये आपल्या ज्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत, शासन तुम्हाला एवढा सध्या फॅसिलिटी देत आहे. पण जर माहिती नाहीये म्हणून जर त्या होत नसतील तर ते चुकीचं आहे. आणि सगळ्यांची आपल्याची सामूहिक जबाबदारी की आपल्या एज्युकेशनच्या अँबिटमधून कोणी बाहेर राहू नये. म्हणून मला असं वाटतं की त्यामध्ये एक करिअर कट्टा सारख्या ग्रुपनी महत्त्वाची भूमिका ही बजावणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा मला असं वाटतं की अवेअरनेस मुलांमध्ये पसरवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तो जो मला चिंतेचा भाग वाटतो तो अशा स्वरूपाने आहे आणि तुमच्या समोर तुम्हाला बोलून दाखवणं गरजेचं पण वाटतं की आता एक पद्धतीची मॅड क्रेज पालकांमध्ये दिसून येते आणि मुलांमध्ये एक प्रकारचा इनर्शिया आहे. इनर्शिया म्हणजे उदासीनता. ही उदासीनता एकूणच तुमच्या शिक्षण प्रणालीविषयी आहे, BA BCom BSc आणि ती फॅक्ट पण आहे. तुम्हाला आकडेवारीसह सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आता जर तुम्ही स्कूल एज्युकेशन पाहिलं तर आपल्यापेक्षा स्कूल एज्युकेशनचा जो एकूण आकार आहे हा चौपट आहे. म्हणजे स्कूल एज्युकेशन मध्ये साधारणतः 2 लाख शाळा आहेत वेगळ्या स्तरावरती काम करणार. त्यामध्ये एनरोल असणारे विद्यार्थी हे अप्रॉक्सिमेटली 2 कोटी. ओके, म्हणजे साधारणतः तुमच्या KG PG पासून त्या KG पासून सुरू होतो तुमचा सगळा प्रवास. 12वीला मागच्या वर्षी जी मुलं बसली, बोर्डाचा जो आकडा आहे तो आहे 15 लाख. तुम्ही जस्ट कल्पना करा की जर अगदी KGला पासून ही संख्या 2 कोटी आहे तर ती 12वी पर्यंत 15 लाखांवरती, 10वीला 25 लाख हा बोर्डाचा आकडा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तो ओपन याच्यामधला आहे. याचा अर्थ साधारणतः 1.5 कोटी मुलांची गळती झाली. हे ओपन डोमेन मधल्या गोष्टी द्या. हे काय मी तुम्हाला सांगत ते ओपन डोमेन मधल्या, तुम्ही आकडेवारी बोर्डाची काढून टाका. त्यातल्या त्यात मला जी अनौपचारिक पद्धतीने, कारण तसा औपचारिक डेटा उपलब्ध नाहीये, एखाद्या संस्थेने केलं संशोधन फार चांगलं, 8वी पर्यंत 55 लाख विद्यार्थी आहेत. 55 वरनं 10वीला 25 आणि 12वीला 15 आणि त्या 15 पैकी हायर मध्ये येणारे जे आहेत ते 7 ते 7.5 लाख. ओके, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत यूज तवर ही गळती बघा किती भयानक पद्धतीने आहे. आणि याच्यामध्ये 2 प्रामुख्याने कारण आहेत. एक आहे की आपण ज्या वेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप देतो त्याच्याविषयी अनअवेअर असणं, इग्नोरन्स असणं, हा पहिलं कारण आहे. आणि दुसरं ओव्हरऑल उदासीनता. मला काय मिळणार आहे BA BCom BSc करून, आणि त्यांचं काही चुकीचं नाही. आणि त्यामध्ये जसं तुम्ही आता BA BCom BSc चं बघितलं तर 2च करिअरचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. एक तर सिव्हिल सर्व्हिसेस करा, नाहीतर मग ते MA नेट सेट करा आणि प्राध्यापक बना. तिसरा पर्याय कोणता आहे तुमच्या समोर? पर्यायच नाहीये. कारण 1986 च्या शिक्षण प्रणालीने तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही, तुम्हाला सगळं थेरॉटिकल बनवलेलं आहे. म्हणून जर तुम्ही स्किल कंपोनंट आणलं नाही तर तिसरा पर्याय उपलब्ध होणार नाही. जागा किती आहेत? म्हणजे आम्ही 2088 पोझिशनची पदभरती काढली, आता एखादी मेजर ड्राईव्ह येईल भविष्यामध्ये, पण किती आहे? त्याच्या कंपॅरिझन मध्ये एक असिस्टंट प्रोफेसरला साधारणतः 400 ऍप्लिकेशन्स आहेत. पुणे विद्यापीठामध्ये काय 100-125 जागा आहेत, 13,000 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. आय डोंट नो म्हणजे ते कसं इंटरव्ह्यू घेणार आहे, या सगळ्या गोष्टी करणार आहेत. हे अलार्मिंग आहे. ही सिच्युएशन तुम्हाला मी 2025 ची सांगतो, 30 मध्ये 35 मध्ये काय होते बघा. इमॅजिन करा. मग आपली हे कर्तव्य नाहीये का की ही गळती का होती आहे? आणि याच्यातून तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीचा क्राईम वाढतो. म्हणजे आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये एकदम सेफेस्ट जागी म्हणून माझ्या घरापर्यंत क्राईम पोहोचणार नाही, असं नाहीये. शक्यतो जर तुम्ही गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये क्राईम मध्ये, हिनियस क्राईम मध्ये, मर्डर्स मध्ये असेल, रेप मध्ये असेल,
जे पकडले जात आहेत त्यांच्यामधलं जर ऍव्हरेज एज ग्रुप जर तुम्ही पाहिला ना तर शॉकिंग डिटेल्स रिव्हिलेशन तुमच्या पुढे येते. मध्यंतरी एक खूप मोठं मर्डर प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. त्याच्यामधले जर तुम्ही आरोपी बघितले त्यांचं वय पाहिलं, त्यांच्यावरचा पहिला क्राईम 13व्या वर्षी रजिस्टर झाला. 13वं वर्ष म्हणजे 8वी. ओके, तुम्ही साधारणतः 8वी-9वी त्या काळापासून क्राईम रजिस्टर होत आहे. हे कोण आहेत मुलं? ही एज्युकेशन मध्ये का नाही राहत आहे? की बाहेर जाऊन का ह्या क्राईम कडे जात आहे? आणि हा क्राईम आता फक्त खेड्यापाड्यापुरता किंवा सबबपुरता राहिलेला नाहीये. तुमचं आणि माझं सगळ्यांचंच आयुष्य येत्या काळामध्ये कमालीचा अंशच बनणार आहे जर तुम्ही ह्या मुलांकडे लक्ष नाही दिलं. हे मी तुम्हाला का सगळं सांगतोय, कारण हे एव्हरी डे फेस करतो मी या सगळ्या सिच्युएशन. आणि ज्या ज्या वेळेला एज्युकेशन मधल्या कोणत्या पॉलिसी आम्ही इनिशिएट करतो त्या वेळेला आम्ही सातत्याने याचा विचार करतो. आता जी थोडी मोठी लोक हायर मध्ये येत आहेत त्या पालकांच्या मनात असते की आम्हाला इथे काहीच मिळणार नाहीये. त्यामुळे 2024 मध्ये हा ऑथेंटिक आकडा मी तुम्हाला सांगतोय, भारतीय पालकांनी 39,000 कोटींचं कर्ज काढलं आणि आपल्या मुलांना परदेशामध्ये शिक्षणाला पाठवलं. 39,000 कोटी. ओके, आणि याच्यामध्ये मी समजू शकतो मॅनेजमेंट, आयटी, इंजिनिअरिंग, ठीक आहे, बाहेर पाठवलं तुम्ही शिक्षणासाठी, बीए, बीकॉम, बीएससी साठी पालक कर्ज काढताय आणि मुलांना परदेशात पाठवताय. हा काय प्रकार आहे? पुण्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आमची आहे, त्या ठिकाणी 30 खासगी विद्यापीठ आहेत. या 30 खासगी विद्यापीठामध्ये आम्ही बीए ची डिग्री आपण सगळेजण देतो. आपण सगळे सोशल सायन्सेस मधले आहोत. या बीए च्या डिग्री मध्ये आपली फी अप्रॉक्सिमेटली ट्युशन फी 1300-1500 रुपयाच्या आसपास आहे. मी अनेक व्यासपीठांवर मत मांडलंय, पुण्यामध्ये काही खासगी विद्यापीठ अशी आहेत की जी बीए लिबरल आर्ट्स ही डिग्री देतात. फीज अप्रॉक्सिमेटली 28 लाख ते 35 लाख आहे. पण त्याही पेक्षा आश्चर्याची बाब अशी आहे की 2028 ची एंट्रन्स टेस्ट ही 2000 मध्ये आहे. 120 च्या बॅच साठी 10,000 ऍप्लिकेशन्स येत आहेत. पॅरेंट्स कर्ज काढतायत आणि खासगी विद्यापीठांमध्ये मुलांना पाठवतायत. आम्ही बीए देतो, ते पण बीए देत आहेत. पण आमच्याकडे अनएडेड कॉलेजेस मध्ये 15 लाखाची इंटेक कॅपॅसिटी आहे. 2131 अनएडेड कॉलेजेस आहेत. त्यापैकी आजच्या घडीला 6 लाखाची फक्त एनरोलमेंट आहे. म्हणजे ऑलरेडी बीए, बीकॉम, बीएससी कडे मुलांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. हे मुलं पॅरेंट्स कर्ज घेऊन मुलांना प्रायव्हेट मध्ये पाठवतात, परदेशात पाठवतात, तुमच्याकडे पाठवत नाहीयेत. हा विचार तुम्ही का नाही करत आहेत की 5 वर्षांनंतर बीए, बीकॉम, बीएससीचं तुमचं माझं सगळ्यांचं अस्तित्व काय राहणार आहे? मुलं जर आली नाहीत आपण काय करणार आहोत? अजून स्कूल सारखं आम्ही पटसंख्येवरती उतरलेलो नाहीये, पण आमचा लवकरच विचार पटसंख्येवरती उतरण्याचा आहे. कॉलेजेस मध्ये किती विद्यार्थी येत आहेत, कसे येत आहेत, किती क्लासेस होत आहेत त्याकडे नाही, पण भविष्यामध्ये हा आमचा विचार जरूर चालला आहे. आणि भयानक सिच्युएशन आम्हाला माहिती आहे, की तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही प्राचार्य दररोजच्या दररोज सिच्युएशन तुम्ही मॉनिटर करता आहात. की मी तुम्हाला का सांगतोय की कोणतीही गोष्ट औपचारिक हे आपलं अत्यंत सिरियस प्रोफेशन आहे. तुम्ही लक्षात घ्या, या प्रोफेशन मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची कचराई केली किंवा आपण आपल्या ड्युटी मध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता केली तर येणाऱ्या पिढीवरती भयानक मोठा अन्याय होणार. आणि मी तुम्हाला ही अलार्मिंग सिच्युएशन सांगतो की तुम्ही मी पहिले पालक आहोत, आपली मुलं आहेत, तुम्ही त्यांच्या फ्युचरचा विचार करा, त्यांच्या सोशल सिक्युरिटीचा विचार करा. ते सेफ राहतील का? ठीक आहे, एज्युकेशन तुम्ही त्यांना किती चांगलं एज्युकेशन देता, पण तुम्हाला सेफ्टी, सिक्युरिटी, लॉ अँड ऑर्डर या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि म्हणून आपल्याला या मुलांना ऍम्बिट मध्ये आणणं, यांच्या शिक्षणामध्ये गुणात्मक बदल घडवून आणणं, यांच्या स्किल कंपोनंट देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला अनेक सेवाभावी संस्थांची गरज आहे, त्यांच्या बरोबर आम्ही काम करू इच्छितो. म्हणून आम्ही करिअर कट्टा बरोबर आलो आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. यांनी एनईपीच्या बाबतीमध्ये, ह्या एनईपीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे गैरसमज मुलांमध्ये जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. काय आहे एनईपीच्या माध्यम? आम्ही मातृभाषेतून बोललं पाहिजे ना, मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे ना, आम्ही मुलांना बहुविद्याशाखी शिक्षण दिलं पाहिजे ना, मुलांना कौशल्याचं शिक्षण दिलं पाहिजे ना. याच्यात कसलं आयडिओलॉजिकल ओरिएंटेशन? त्यामुळे ह्या बाबतीमध्ये जर कोणी त्याला अगेन्स्ट रेजिस्ट करत असेल तर मला आश्चर्य वाटतं. पण आपल्या बाबतीमध्ये, आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये कौतुकाची बाब ही आहे की आपल्याकडे इतर राज्यांमध्ये राज्य सरकार उत्सुक आहे, टीचर्सचा अपोज आहे, अनेक ठिकाणी राज्य सरकार टीचर उत्सुक आहे, विद्यार्थ्यांनी सिग्नेचर कॅम्पेन चालवलं आम्हाला एनईपी नकोय म्हणून. पण आपल्या राज्यामध्ये ज्याचं कौतुक धर्मेंद्र प्रधान साहेबांनी पण केलं, तुमच्याकडे राज्य सरकार असेल, विद्यापीठ असेल, महाविद्यालय, संस्था चालक, टीचर्स, नॉन टीचिंग, विद्यार्थी, पालक यांनी कोणी उघडपणे एनईपीचा विरोध केलेला नाही. कोणीच नाही केला. कुजबूज नक्की आहे, त्रास नक्की आहे, अडचणी नक्की आहे,
आम्ही बोलतो तोंडे समोर बोलणार नाही, माघारी बोलू सर वर्कलोड फार मेजर इश्यू आहे, कसं शिकवायचं IKS, कसं इंटर्नशिप, कसं OE शिकवायचा, हे काय नवीन नवीन विषय आलेले आहेत, आम्हाला वर्कलोड येतोय, या सगळ्या गोष्टी आहेत. पण पहिली मोठी संघटना पुढे नाही आली की आम्ही लार्जर स्केलला लागूच करतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे जर काही चांगलं करायचं असेल ADP मध्ये ते फक्त आपल्या राज्यामध्ये होऊ शकतं, आणि हेच मॉडेल जे आपण डेव्हलप करतो आहोत ते त्याच अँगलनी करतो, आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सक्ती नाही आहे. आपण चर्चा करून करतो आहोत. आम्हाला सांगितलं की नाही ते मेजर मायनर फर्स्ट इयरला नका इंट्रोड्यूस करू, 3 विषयांचं मॉडेल करा. केलं आम्ही 3 विषयांचं मॉडेल. या बाबतीमध्ये कोणतंही कॅरेट आणि स्टिक सारखा प्रकार नाही आहे. ही बाब तुम्ही लक्षात घ्या, आणि याच्या मागे आमची तळमळ पण लक्षात घ्या. हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय आहे की मी जेव्हा फ्युचर बघतो त्यावेळेला आपण तर सेट झालो, आपलं सगळं करिअर प्रोफेसर झालो, 3-3 लाख पगार झाले, आपले सगळं झालं, मुलं सेट झालं. लार्जर स्केल मध्ये येणाऱ्या जनरेशनचा विचार करा. ह्यूज फोर्स येते ही पुढे, आणि त्यांना जर तुम्ही स्किल मध्ये एंगेज नाही केलं, प्रत्येक जण मला त्या दिवशी MPSC तुम्हाला शिकवलं जर कल्पना असेल, 2 वर्षापूर्वी UPSCचा सिलेबस MPSC ला लागू करायचा का नाही यावरती एज्युटेशन झालं. 70-80 हजार रस्त्यावर उतरले. 70-80 हजार, हा काय प्रकार आहे? एखाद्या मोठ्या एज्युकेशन मध्ये पण एवढी मुलं येत नाही. एवढ्या मुलांना जर MPSC त्यांच्या सर्वायवलचं साधन वाटत असेल तर उद्या त्यातले फक्त मुठभर लोक सिलेक्ट होणार, बाकीचे लोक जाणार कुठे? हा कधी का विचार करत आपण? म्हणून यांना तिसरा पर्याय देणे तुमचं माझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य देण्यामध्ये आपण कर्तव्य नाही करू शकत, आणि केली तर ते लक्षात घ्या इतकं मोठं पाप असणार आहे आपल्या राष्ट्रीय कर्तव्याविषयी, आणि हा आस्पेक्ट विसरून तुम्हाला मला चालणार नाही. म्हणून ह्या देशामध्ये पहिल्यांदा पुन्हा एकदा असं घडतंय की शिक्षकाची भूमिका पुढच्या 25 वर्षामध्ये अत्यंत प्रभावी बनत चाललेली आहे. खरं तर हा देश शिक्षकांचा देश आहे. या देशामध्ये शिक्षकांची भूमिका इतिहास काळापासून अत्यंत प्रभावी राहिली आहे. विद्यापीठाची संकल्पना या देशाच्या भूमीवर जन्माला आली आहे. नालंदा युनिव्हर्सिटी ऑक्सफर्डच्या 1000 पूर्वी नालंदा युनिव्हर्सिटी होतं, आणि जे आम्ही तुम्हाला NEP आज सांगतोय ते नालंदा युनिव्हर्सिटी NEPचं आदर्श उदाहरण होतं. आज त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये एंट्रन्स टेस्ट होत होत्या. त्याच नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये बहुविद्याशाखी शिक्षण दिलं जायचं. आज NEPच्या माध्यमातून आम्ही सिलेबस अपग्रेडेशनची गोष्टी करतो. परदेशी विद्यार्थी आमच्याकडे यावं असं म्हणून आपण अपील करतो. हे सगळं नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये घडत होतं. आम्ही काही NEPच्या माध्यमातून नवीन गोष्टी तुम्हाला सांगत नाही आहोत. अरे जे आमच्या संस्कृतीमध्ये जे होतं, जे आमच्या इतिहासात होतं तेच आम्ही तुम्हाला करायला सांगतोय. दुर्दैवाने आम्हाला त्या सगळ्या कोलोनियल काळामध्ये आम्हाला शिकवलं गेलं की तुमच्याकडे सगळं वाईटच आहे, सगळं तुमच्याकडे गेलं हे सगळं सबस्टँडर्ड आहे. जे स्टँडर्ड आहे ते आमच्याकडे आहे, ते तुम्ही घ्या. ज्याला आम्ही सांस्कृतिक वसाहतवाद म्हणतो, कल्चरल इम्पॅरियलिझम. त्यामुळे आता आपल्याला गरज आहे की आमचं जे आहे ते जगाला दाखवण्यासाठी, आणि त्यासाठी आपण IKS सारखा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे. पण IKS शिकवावं कोणी यावर जर काही वाद होत असेल तर मग मला असं वाटतं की मग आपल्याला आपल्या संस्कृती आणि हिस्ट्रीवरती अभिमान आपण कसा करणार? जर मी ऍडिशनली थोडा माझ्या विषयासंदर्भात IKSचा अभ्यास केला त्यात काय निघडलं? त्यामुळे ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये नेहमी कर्तव्य म्हणून बघा. हे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. लक्षात घ्या की हा देश भविष्यामध्ये विकसित बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो. 2047 चे टार्गेट ठेवले गेले. हा देश जर विकसित बनायचा असेल तर माझ्या अगदी आवर्जून शब्द लक्षात ठेवा. आपल्याकडे किती न्यूक्लिअर मिसाइल्स आहेत, किती टँक्स आहेत, ओके, याच्या आधारावर नाही बनला. GDPचा ग्रोथ रेट 8%, 9% त्याच्या आधारावर नाही बनला. इकॉनॉमीची साईज 10 ट्रिलियन आहे, 20 ट्रिलियन आहे, त्याच्या आधारावर नाही बनला. हा देश विकसित तेव्हाच बनेल जेव्हा पर कॅपिटा इन्कम जो आता $2800 आहे तो $10,000 पर्यंत जाईल. म्हणजे पर कॅपिटा इन्कम हा कशावर निर्भर असतो? शिक्षण, आरोग्य, महागाई, गरिबी या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही ऍड्रेस नाही करणार तोपर्यंत होणार नाही, आणि त्या करायच्या असतील एज्युकेशन शिवाय पर्याय नाही. म्हणून पुढचे 25 वर्ष एज्युकेशन हे हेल्म ऑफ अफेअर असणार आहे. ज्या शिक्षकांना आजपर्यंत डावललं गेलं त्या शिक्षकांची भूमिका पुढच्या 25 वर्षात प्रभावी असणार आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो हे सगळ्यात नोबल प्रोफेशन म्हणून ओळखलं जाणार आहे. आपल्याकडे जगामध्ये 44 देश असे विकसित देश अमेरिकेसह ज्यामध्ये टीचिंग प्रोफेशन VVIP मध्ये गणलं जातं. VVIP मध्ये. चायनामध्ये काही असे हॉटेल्स आहेत, काही असे क्लब्स आहेत ज्या ठिकाणी फक्त प्राध्यापकांना अलाउड आहे आतमध्ये जाण्यासाठी. हे सगळे आपल्या संस्कृतीचे भाग होते. गौतम बुद्धापासून सगळे शिक्षक होते. पण मग ब्रिटिशर्स आले आणि मग मोठमोठ्या प्रकारची डिझिग्नेशन आहे. कलेक्टर, कमिशनर, दंडाधिकारी, उपदंडाधिकारी, आणि आम्ही मास्तर आणि गुरुजी बनतो.
म्हणून ह्या मानसिक गुलामगिरीतनं पुढच्या 25 वर्षात आपण मुक्त व्हावं लागेल. आणि ज्या देश शिक्षकांनी घडवलेला आहे पुढच्या 25 वर्षांमध्ये ह्या शिक्षकांना देश घडवावा लागेल. एक कर्तव्य भावना म्हणून राष्ट्राच्या प्रती असणारा आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला हे करावं लागेल. यासाठी कोणी सक्ती करायची गरज नाहीये. सीमेवरच्या सैन्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली तर तुम्ही मी सेफ राहू शकत नाही, आणि आपण जर आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली तर येणारं जनरेशन आपल्याला माफ नाही करणार. त्यामुळे जे सेटल झालेले आहेत लाईफ मध्ये त्यांनी आता सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून, ज्याला मी नेहमी म्हणत असतो, शिक्षणाचा अल्टिमेट पर्पज हा सर्वसामान्य माणसांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आकांक्षांची पूर्तता करणं, इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल ऍस्पिरेशन सर्वसामान्यांची जे आहेत त्याला सर्व करणं हे शिक्षणाचं काम आहे. आणि तेच काम पुढच्या 25 वर्षात आपल्याला करावं लागेल. अर्थात ते शासनामधले काही अधिकारी, सुदैवाने यावेळेला अकॅडमिशियन तिथं बसलाय म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. नसतं सरकारी पद्धतीने 2 शब्द बोलणं, चाललं जाणं, मग ते परिपत्रक काढणं, GR काढणं, हे आम्ही पुढे गेलो. आता आम्ही सगळे मिळून काम करणार, आपल्या टीम म्हणून काम करणार. मी समाजात जाऊन काम करणारा व्यक्ती, मी शिक्षक म्हणूनच काम करतो. म्हणून DA आता DA राहिलेली नाहीये. याला मेमो काढ, त्याला मेमो काढ, ते ठीक आहे, त्या गोष्टी सोडा. पण मेनली DA थिंक टँक बनतो. आणि आमचा पर्पज आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये या राज्याच्या या मुलांच्या भवितव्याचा विचार करणं, आणि ते सगळ्यांना आपल्याला टीम म्हणून काम करायचंय. आणि हे टीम म्हणून काम करत असताना आम्हाला करिअर कट्ट्यासारख्याची मदत होती, कारण एकटे मुठभर अधिकारी हे परिवर्तन घडून आणू शकत नाहीये. हे सगळ्यांच्या सहभागातून घडून आणणारे पार्ट आहे. हे चळवळ आहे, जी चळवळ आपल्या सगळ्यांना मिळून राबवायची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच्यातले ऍक्टिव्हिटी आलं पाहिजे. तुमच्यातला प्रत्येक जण या ठिकाणी करिअर कट्टा आणि शासनाचा अँबॅसेडर बनला पाहिजे. ही गोष्ट मी प्रत्येक तळागाळातून सांगू शकत नाही, पण तुमच्यातला विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांनी मोटिवेट केलं पाहिजे. एवढं जरी आपण करू शकलो एनईपीच्या पहिल्या 2 वर्षात, तरी आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव करू. याविषयी गैरसमज न पसरवता याचा पर्पज काय हे लक्षात ठेवणं आणि त्या दृष्टीने काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आज या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे करिअर कट्ट्याच्या माध्यमातून एवढे सगळे प्राचार्य राज्यभरात एकत्र आहेत, आणि हाच एक व्यासपीठ आहे की ज्याच्या माध्यमातून सातत्याने, तळमळीने एक शिक्षक म्हणून माझा मेसेज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आलेला आहे. करिअर कट्टाकडनं मी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की आता केवळ ह्या जे तुम्ही करता उत्तमच आहे, पण स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांमध्ये एनईपीच्या विषयीचा अवेअरनेस, एक प्रकारची उदासीनता, त्याचप्रमाणे व्यसन हा सगळ्यात मोठा आपल्याकडे लागलेली कीड आहे. या सगळ्या बाबतीमध्ये देखील करिअर कट्ट्यांनी करावं. अशा प्रकारचे क्लब महाविद्यालयामध्ये सुद्धा निघावे, तसे स्पर्धा परीक्षांचे करतो. आज मानसिक आरोग्य हा इतका मोठा फॅक्टर बनलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीचे सुसाईड रेट्स आपण बघतोय, पहिले आम्ही विद्यार्थी, पण आता म्हणजे कोणताही स्तर समाजातला असा राहिला नाहीये की जो याच्यापासून मुक्त आहे. काय कोणाच्या मनात चाललंय काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये काही सोसायटल गोष्टी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण जॉईंट फॅमिलीकडनं न्यूक्लियर फॅमिलीकडे जातो आहोत. अशा वेळेला काही असे उपक्रम पण तुमच्या माध्यमातून राबवले गेले पाहिजे जे आपल्याला समाज घडवण्यासाठी पण काम आहे. त्यामुळे एवढ्या अपेक्षा मी व्यक्त करतो. तुमच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग नेहमी तुमच्या बरोबर आहे. अशाच प्रकारचं कार्य घडत राहावं, आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा एनईपीच्या 2ऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला वाटतं फिनान्स एक क्लब आहे, फिनान्शियल लिटरसी संदर्भातला, आणि जे अजून कोणते 2 ओके, एक बिझनेस, इमोशनल इंटेलिजन्स आणि फिनान्शियल लिटरसी या संदर्भात ज्या 3 क्लबची योजना त्यांनी केली त्यांचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी हे आता त्या क्लबमध्ये विद्यार्थ्यांना अगदी बेसिक गोष्टी म्हणजे विद्यार्थी पाहतो इव्हन कर्जाचा ऍप्लिकेशन कसं भरावं इथपासून मेन प्रॉब्लेम आम्हाला येतो जेव्हा अपार आयडी आपण करतो आपण त्यावेळेला आधार कार्ड नसणं, आधार कार्ड अपडेट नसणं, त्याच्यावरती मोबाईल नंबर अपडेट नसणं, याच्यामुळे अनेक जणांच्या अपार आयडी निघत नाही. त्यामुळे तुम्ही ऍज अ मुवमेंट म्हणून ते एक महत्त्वाचं तुमच्या क्लबच्या माध्यमातून काम हातात घ्या, म्हणजे शासनाला मदत केली. अनेक जण सांगतात की आमचं अपार रजिस्ट्रेशन होत नाही कारण मुलांचे नाही, आम्ही त्यांना सांगतो कॅम्प लावा. तर अशा पद्धतीने डिजिटल लिटरसी वाढणं हा देखील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सगळे तुम्ही जबाबदाऱ्या पूर्ण करताल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी